भूमिपुत्रांच्या भूमिपुत्राची डेफिनेशन सांगा सर एकदम. मोदीजी जर एवढं बोलतायत की मी 10 वर्षात एवढं केलं तेवढं केलं, तुम्हाला एक साधी कोर्टाची सिस्टीम नीट करता नाही आली. उत्तर परभणीचा आहे सर. परभणी जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल थोडं मला सांगा. वोटर परभणीचा आहे का बारामतीचा आहे? मग भूमिपुत्रांना पण या माध्यमातून विनंती आहे की तुम्हाला येडं समजतायत लोक. तुम्हाला कोणी पण द्या, येऊन जा, टपली मारून जा, तुम्हाला काय लोकशाहीचा मजाक नाही तर काय? 1.5 कोटी लोक आंतरवली सराटीमध्ये एकत्र झाले म्हणून तुम्ही सभेमध्ये त्यांचा उल्लेखही नाही करणार. तुम्ही आता जरांगे पाटील मराठा आरक्षण खूपदा तुम्ही शब्द उच्चारला. सो 100% मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्हाला विश्वास आहे. पण जिल्ह्याच्या मतदारांनी तुम्हाला का मतदान करायला पाहिजे? परभणीच्या 17व्या लोकसभेमध्ये आपण जनतेशी बोललो आणि परभणीमध्ये जे काही लोकसभेचे उमेदवार होते त्यांना पण बोललो आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आपल्यासोबत आहेत समीर भैया दुधगावकर, जे की सर तुमचं इंट्रोडक्शन एकदा आमच्या जनतेला द्या, तुम्ही स्वतःच द्या. नमस्कार, माझं नाव समीर गणेशराव दुधगावकर, शिंदे कुळातील आहे. इंजिनियर आहे. औरंगाबादला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वतःच्या मार्कांवर मेरिटवर ऍडमिशन मिळालं. तिथे तर तसंच मिळतं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण जाणतो. नंतर US मध्ये गेलो, मास्टर्स डिग्री केली, PhD स्कॉलरशिप मिळाली होती. पण जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरियसी हा विचार आचरणात आणायची भावना निर्माण झाली. कारण छत्रपतींच्या युएसला काय शिक्षण झालं सर? माझं मास्टर्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. युएसला लोकांचं ड्रीम असतं सर सेटल होण्याचं, आणि तुम्ही US वरनं भारतामध्ये येण्याचा काय पर्स्पेक्टिव्ह होता? तेच सांगत होतो मी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता. अमेरिकेत 4 वर्ष राहत असताना जाणवलं की एक तर बँकरप्ट आहे इकॉनॉमी, गव्हर्नमेंट ऑफ अमेरिका, आणि अमेरिका करप्ट आहे, बँकरप्ट आहे शासन. आणि दुसरा मुद्दा हा पण जाणवला होता की सोशल लाईफ खूप खराब आहे. म्हणून म्हणलं मग इथे वेळ कशाला घालवायचा? आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं प्रभाव पडला होता त्यांच्या कर्तृत्वाचा. दुधगावकर साहेब एक चांगले मंत्री, चांगले कर्तृत्ववान माणूस म्हणून गाजलेले होते. लोकांनी दिलेलं प्रेम त्यांना अनुभवलं होतं. मी छोटं असताना का असे ना 12वी पर्यंत कारण परभणीत होतो, त्यानंतर शिकायला बाहेरच होतो ना जास्ती. तर म्हणलं याच लोकांसाठी काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून मग ती भावना घेऊन परत आलो. मग आपल्या लोकांसाठी मेहनत, तिथल्या काही चांगल्या गोष्टी शिकलेल्या इथे द्यायचा प्रयत्न करायचा. सो तुमच्या दृष्टिकोनात सर परभणी जिल्ह्यामध्ये कोणत्या समस्या आहेत जे की आतापर्यंत सोडवल्या गेल्या नाही? सगळ्याच दिसत आहेत, तुम्ही बघताय. आता हे जिकडे तिकडे कचरा आहे, तुम्ही बघताय. जरी स्वच्छ भारत अभियान सुरू झालेलं आहे तरी असं म्हणायला हरकत नाही की ते फेल झालंय अभियान. पुन्हा बालविवाहाचा एक फार मोठा प्रश्न आहे. बालविवाहाचा जागतिक प्रश्न झाला तो. बालविवाह एक वेगळा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात युवकांना नोकऱ्या नसल्यामुळं, नोकरी नाही तर छोकरी नाही असं एक वाक्य वापरतात पोरं. हसत खेळत जरी वापरत असले तरी ती रियालिटी आहे. नोकरी नसल्यामुळे छोकरी मिळत नाही पोरांना. असे प्रत्येक गावागावात 50, 100, 200 मुलं आहेत. मोठं गाव असेल तर मोठं. त्यामुळं असे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीमुळे होणार, प्लस बाकी सोशल पण इश्यूज खूप आहेत. न्याय व्यवस्थेमध्ये अडचण आहे. व्हायलन्स खूप जास्ती आहे. आजारपणामुळे खूप लोक मरायला लागलेले आहेत. आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस ज्याला म्हणतात, मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम्स खूप वाढायला लागलेले आहेत. अशी खूप साऱ्या अडचणी तुमची इच्छा आहे स्तरावर सुद्धा आहे आणि परभणीतल्या सुद्धा खूप वाढलेल्या आहेत असं जाणवतं. तुमची इच्छा आहे यावेळेस लोकसभेमध्ये उभं राहण्याची? हो, आता ही जी एकंदर सगळी परिस्थिती आहे, कदाचित ती विस्तृत आता बोलता येणार नाही. पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग मराठा आंदोलनात होतोच, पण जास्ती जाणवलं की ग्रेट नेतृत्व लाभलंय आपल्या देशाला. त्यामुळे त्या आंदोलनात सहभाग झाले. त्यावेळेस भाजपाचा राजीनामा दिला, पदाधिकारी होतो तर आवडलं नाही मोदीजींनी मराठा समाजाचा केलेला. जर आपण एक विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये फक्त मराठा समाजच नाही, इतर समाज आहे, त्या लोकांना कसं अप्रोच करणार तुम्ही? मी ते सांगत होतो की अपक्ष उभं राहून आता आपल्याला जे दोन भूमिपुत्र असूनही जे 2 बाहेरचे लोक लादले जात आहेत वारंवार परभणी जिल्ह्यावर, त्याचं उत्तर काढण्यासाठी खूप जनता आतुर आहे. त्याचं अन्याय हात संपवण्यासाठी. आणि असं म्हणतात की असा कोणतरी सक्षम तिसरा पर्याय देणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे काही संपत नाही. म्हणजे असं झालंय की आता नाहीतरी 7 आमदार बाहेरचे आणि 1 खासदार बाहेरचा होता आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातला. तर मग आता 8वाही येतोय, 9वा पण येणार. मग हे काय संपणार आहे? म्हणजे भूमिपुत्रांनी राजकारणात काहीच करू नये. डेफिनेटली हे जरा राजकारणाचा भाग सर. म्हणून तुम्ही सांगताय तसं की सर्व जातींना सोबत घेऊन चालू शकणारा, चांगली भूमिका असलेला, चांगलं सेटलमेंट न करता जनतेच्या भूमिपुत्रांच्या प्रश्नासाठी लढणारा उमेदवार म्हणून माझं नाव पुढे केलं गेलं मराठा संघटनांतर्फे. आणि मग जुना इतिहास चांगला असल्यामुळे आपल्याला मुस्लिम समाजाचे खूप सारे युवक सोबत आहेत, पाठिंबा आहे सगळ्यांचा. दलित समाज खूप मोठा आहे. त्या माध्यमातून आपल्याला अपक्ष काय विजन घेऊन तुम्ही जनतेमध्ये जाणार आहे? जनतेला कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला मतदान करायला पाहिजे? जे काही सेटलमेंटचं राजकारण आहे परभणीमधलं की तू या पदावर बस, तू या पदावर बस आणि आपण दोघं मिळून परभणीला लुटून खाऊ, तर हे बंद करायची एक पहिली प्रायोरिटी असेल. की जनतेच्या हिताचा जो प्रश्न असेल तो नक्कीच मांडला जाईल प्रत्येक प्लॅटफॉर्मवर. आणि जिथे जिथे पदाची ताकद वापरून जनतेचे प्रश्न सोडवता येतील ते नक्कीच सोडवत राहील, हा एक प्रायोरिटी असेल.
नोकऱ्या दुप्पट करण्याचा प्रकल्प आहे तो काय फक्त परभणी जिल्ह्याचा प्रश्न नाही सुटत, पूर्ण देशाच्या युवकांना जी नोकरी नाही तर छोकरी नाही, हा जरी आपण स्माईल आणणारं वाक्य जरी वापरत असलो तरी ते दुःखद परिस्थिती आहे. ज्याचं लग्न होत नाही, ज्याचे घरचे परेशान आहेत, त्यालाच जाणवतं की किती त्रासदायक प्रश्न आहे हा. त्यामुळे नोकऱ्या दुप्पट जर केल्या गेल्या तर सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाचा फायदा होईल. आणि तो प्रश्न मी जरांगे पाटलांच्या पण कानावर घातलाय आणि मी पण, मला जर अशी संधी मिळाली तर तो एक प्रश्न मेन मिटवेल आणि सगळ्या निधींचा प्रॉपर उपयोग प्रत्येक लेवलवर पोहोचून कसा होईल याच्याकडे लक्ष घालेल आणि डेफिनेटली विजन चांगला आहे. अपार्ट फ्रॉम राजकारण सर, अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स, काय आवडतीची गोष्ट काय सर? गेम वगैरे खेळता? हो, मी स्टेट लेवलचा बॅडमिंटन प्लेअर होतो. क्या बात आहे. क्रिकेटही छान खेळतो. आवड आहे, सगळ्याच खेळांची आवड आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि वाचायला, रीडिंग करायला आवडतं. अच्छा. श्रीमद भगवद्गीता अभ्यास करतोय अमेरिकेत असल्यापासून 21 वर्षांपासून. अच्छा. त्या श्लोकांवर जगायचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. ओके. सो असे काही आवडी आहेत. व्हिडिओ सुरू राहणार आहे तोपर्यंत तुम्ही तेवढं सबस्क्राईबचं बटन दाबा. तुम्हाला राजकीय वारसा होता म्हणून राजकारणामध्ये येण्याची ओढ निर्माण झाली आणि तुम्ही अमेरिका सोडली, अशातला काही भाग आहे? नक्कीच म्हणताय. मी म्हणाल्यासारखं सामाजिक आयुष्य चांगलं नाही वाटलं बऱ्याच लोकांचं. ही तर आत्ताची परिस्थिती आहे. तेव्हाही जाणवलं होतं, समजून सांगितलं होतं. अमेरिकन सरकार कर्ज घेतलेल्या कर्जाच्या पैशांवर जो इंटरेस्ट होतो तो कोणाला पे करते हे माहिती नाही त्या लोकांना. अच्छा. किंवा लपवतात. ओके. आणि म्हणून वाटतं ना की ह्या सगळ्या जर जगभराच्या जर तुम्ही चांगले म्हणणाऱ्या देशांची जर अशी परिस्थिती आहे तर मग भारत देशांनी त्यांच्या दृष्टिकोनातनं कसं वागलं पाहिजे ही भावना थोडी बहुत तरी लक्षात येते. म्हणून स्टील त्यांची पर कॅपिटा इन्कम आपल्यापेक्षा जास्त आहे सर, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पण कर्जबाजारी आहे ना, काय फायदा काय? चायना असं म्हणलं जातं अमेरिकेचे मालक चायना आहे. अच्छा. फार कॉम्प्लिकेटेड आहे साहेब. म्हणून वाटतं ना की कुठे या पैशाच्या मागे पडणार आपण डोमेस्टिक राजकारणावरती. तसं लोकसभेचा विषय चाललेला आहे ना, तुम्हाला हे सगळं लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या पॉलिसी बनवावं लागतील ना. डेफिनेटली. आपली यंग पिढी पाश्चिमात्य आकर्षण खूप जास्ती आहे म्हणून काय तसं करून घ्यायचं अमेरिकेसारखं? आम्ही मराठवाड्याचे सर, आम्हाला अमेरिका नाही, आम्हाला पुणे आणि मुंबईच खूप मोठी गोष्ट झाली आहे. आता तुम्ही परिस्थिती बघताय, परभणी जिल्ह्यातले किमान 30-40% लोक मायग्रेट झालेत पुणे आणि मुंबईला जॉबसाठी, कारण इथे एम्प्लॉयमेंट नाहीये. म्हणून परभणी वृद्धाश्रम होऊ नये. तुमचं काय विजन आहे सर परभणीला? वाक्य जे सांगितलं तुम्ही तेच, की परभणीमध्ये वृद्धाश्रम होऊ नये ही इच्छा आहे. एक्झॅक्टली. एक चांगलं टाऊन होऊ शकतं ना. आमचे मित्र आहेत जे खूप मोठ्या कंपनीचे सीईओ वगैरे राहिले, रिटायर झाले, ते म्हणतात की 1-1 लाख लोक असलेले काही देश आहेत, युरोप आहेत, युरोपमधले काही देश आहेत, 1 लाख लोक, पण 10 लाख लोक ते बघायला येतात. एवढं सुंदर आहे. राईट. म्हणजे मग त्याची इकॉनॉमी प्रॉब्लेम नाही होत ना. नाही. मग छोट्या गावात काहीच होऊ शकत नाही अशातला काही प्रकार नाहीये. त्यामुळे तुम्ही टुरिझम वाढवलं, तुम्ही जे काही स्कीम बनवले जातात सरकारतर्फे, आता मी काय सरकारचा भाग नाहीये किंवा सरकारचा मंत्री नाहीये, पण जे कोणी मंत्री येणार लोकसभेमध्ये त्यांच्याकडनं स्कीम माझ्या परभणीसाठी ज्या बनवल्या जात आहेत तर त्याच्यामध्ये सहभाग, चांगला दृष्टिकोन ठेवून ठेवणं गरजेचं आहे ना. राईट. राईट. आजच एक कहाणी सांगत होते आपल्या बाजूला जे बसले, त्यांनी आजच एक कहाणी सांगितली की काय गेम खेळता खेळता काय तो कोणता तरी फोनमध्ये कर्ज घेऊन खूप सारं कर्ज होत राहिलं त्या माणसाचं, त्या मुलाने आत्महत्या केली. भरपूर आहेत तसे. काय तो कोणते गॅमलिंगचे असे खूप सारे प्रकार आहेत आणि लोन पण, आणि अशा गोष्टी कंपनी इझिली लोन अवेलेबल करून देतात ऑनलाईन, आणि त्याच्यानंतर जे एक म्हणजे ते वसुली जी आहे त्याला एक शब्द प्रयोग केला जातो, सेक्स्ट्रॉशन. म्हणजे जसं एक्स्ट्रॉशन असतं तसं ते सेक्स्ट्रॉशन आहे, जिथे की तुमचे मुलं म्हणजे आपल्या तोंडाचा फोटो वापरून खाली न्यूड फोटोज वगैरे यूज करून तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जेवढे पण नंबर त्यांना फॉरवर्ड केला जातो. मे बी तुम्ही बघत असताना तुम्हाला पण कदाचित कधी ना कधीतरी आलेलं आहे ते मेसेज वगैरे की एवढं लोन आहे. दॅट इज कॉल्ड सेक्स्ट्रॉशन. सो या पद्धतीमध्ये पण खूप युथ अडकलेला आहे. ही एक समस्या आहे. लीगल एक्स्ट्रॉशन बद्दल काय मत आहे तुमचं? लीगल एक्स्ट्रॉशन पण आहे सर. आता तुम्ही तर हे का नाही नीट होते? मोदीजी जर एवढं बोलतायत की मी 10 वर्षात एवढं केलं तेवढं केलं, तुम्हाला एक साधी कोर्टाची सिस्टीम नीट करता नाही आली. बडोद्याचे महाराजांच्या जवळचीच आहेत ना मोदीजी, तिथे राहणार. सयाजीराजे गायकवाड काय म्हणायचे, एक आयडियल राज्य कोणतं असतं? एक मुद्दा त्यांच्यातला त्यांचा होता, 2च पॉईंट होते त्यांचे, आता सहज सुचलं म्हणून, पण दुसरा पॉईंट आठवत नाही मला. पण एक मुद्दा होता की जिथं मिडलमॅन कमी असले पाहिजे राजा आणि प्रजेमध्ये, आणि दुसरा मुद्दा होता की जिथे कमी खर्चामध्ये न्याय मिळाला पाहिजे. ओके. आजची न्याय राजा बडोद्याचे महाराज गायकवाड महाराज, बीजेपी सोडले, बीजेपी आणि करत नाही. बीजेपी सोडण्याचं हेच कारण होतं. मी अपमान, मराठा समाजाचा अपमान कारण होतच ना. जे जाणवत होतं की नुसतंच काही काही ठिकाणी भाषणं केले जात आहेत. ओके. भाषणं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध करणार आणि तुम्ही घेणार सगळे भ्रष्टाचारी पक्षामध्ये, आणि मोदीजी दिसत नाहीत का काय महाराष्ट्रामध्ये कोण घेतलं जातंय? ठीक आहे.
ठीक आहे, आपण परभणी जिल्ह्यावरती येऊया परत. आपण खूप ब्रॉड लेवलवरती आपली चर्चा जाते. लोकसभेचा विषय आहे, साहेब. लोकसभेचा आहे, त्यामुळे आपण परंतु आता बोलतोय, आपला असं वोटर नाही की परभणीचा आहे. वोटर परभणीचा आहे सर. परभणी जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल थोडं मला सांगा. वोटर परभणीचा आहे का बारामतीचा आहे? हे तुम्ही ठरवा, आम्ही नाही सांगू शकत. नाही, आम्हाला तर असं जाणवायला लागलं की बारामतीचे लोक इथे येऊन वोटिंग करणार आहेत. ओके, हे जानकर कुठून पाठवले हो? मतदान परभणीकरांचं आहे ना. आणि तुम्हाला दुसरं कोणीच भूमिपुत्र सापडला नाही का भाजपमध्ये, किंवा ज्याला कोणाला तिकीट द्यायचं होतं ते? काय बोलावं आता, काय म्हणजे लोकशाहीचा मजाक नाही तर काय? 1.5 कोटी लोक आंतरवली सराटीमध्ये एकत्र झाले म्हणून तुम्ही सभेमध्ये त्यांचा उल्लेखही नाही करणार मराठ्यांच्या आंदोलनाचा. लोकशाही आहे का मजाक आहे? आपण योग्य पद्धतीने योग्य मार्गाने 1.5 कोटी लोक एकत्र आले, एक मागणी करतायत. लोकशाहीमध्ये त्याला महत्व देणं गरजेचं आहे. गरजेचं. आपण मराठा आरक्षणावरती येऊया. आपण परभणी जिल्ह्यावरती थोडं स्टिक राहूया. तुम्ही जसं म्हणतात जानकरांना तुमचा विरोध आहे, राईट? भूमिपुत्रांना, सगळे जे भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे. भूमिपुत्राची डेफिनेशन सांगा सर एकदा मला. जो या भूमीमध्ये काही पिढ्या गेलेला आहे, ज्यांनी इथे भूमीवर काम केलेलं आहे, ज्याचे काही इथे संबंध आहेत, ज्याला काही थोडी आपुलकी आहे, ज्याला भूमीबद्दल प्रेम आहे. मी भूमिपुत्र म्हणून घेतो, पण काही लोक आता विश्वात्मकी देवे हा जो आपण, आता मी जरी भगवद्गीतेचाच फक्त डिटेल अभ्यास करत असतो तरी बाकीचे जे काही वाक्य माझ्या कानावर पडलेले आहेत, तरी हे वसुदैव कुटुंबकम मान्य आहे हो आम्हाला. पण तुम्हाला एकच परभणी जिल्हा कसं काय सापडला हो दुसरा भूमिपुत्र न देता दुसरीकडचे पाठवायला? हे येडे समजले का परभणीच्या लोकांना? काय मूर्ख? मग भूमिपुत्रांना पण या माध्यमातून विनंती आहे की तुम्हाला येडं समजतात लोक, की तुम्हाला कोणी पण द्या, येऊन जा, टपली मारून जा, तुम्हाला काही आकलं नाही, तुम्ही पैसे घेणार, उड्या मारणार नाही त्याच्याच नावाच्या. आणि मनोज जरांगे पाटील 5 वर्ष, मनोज जरांगे पाटलाच्या आधीपासून 5 वर्ष समजून सांगायचा प्रयत्न केला की नेते मंडळीला तुमचं काही घेणं देणं नाही, तुम्हाला लुटून मोकळे होत आहेत, तुम्ही पोरांनो जागे व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा, चांगले लोक पुढे आणा. पण मनोज जरांगेंचं विजन आहे. ह्या बोकांडीवर, तुमच्या बोकांडीवर एक मनोज जरांगेंचं विजन आहे का राजकारणामध्ये येण्याचं, ऍक्टिव्ह राजकारण? हो, ऍब्सोल्युटली सांगितले त्यांनी. विधानसभेची परिपूर्ण तयारी करून यायचे, जेणेकरून आमचा आग्रह आहे म्हणून ते येत आहेत राजकारणात. सो तुम्ही मराठा आरक्षणामध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलंय. तुम्ही जे आता तुम्ही जसं म्हटलं सुरुवातीला अपक्ष तुम्ही उमेदवारी परभणी जिल्ह्यामध्ये तुम्ही दाखल करताय. सो हे मनोज जरांगे पाटलांचं इन्स्ट्रक्शन आहे की हे तुमचं ओन डिसिजन आहे? आम्ही काल भेट घेऊन आलो विस्तृत. माझं नशीब खूप छान आहे की आमच्या टीमला 20 लोकांच्या टीमला 7-8 जण त्यांच्याशी बोलताना त्यांचा होकार आहे या गोष्टीला. 50 मिनिटं बोलले आणि त्यांचं एकच म्हणणं आलं की तुम्ही तुमचं ठरवा. त्यांनी जसं सांगितलं होतं, कसं क्लिअर इन्स्ट्रक्शन असतात यांनी त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही गावाकडे जा, 24 तारखेला सांगितलं, 6 दिवसामध्ये एकेका माणसाला बोला, त्याचं हो का नाही 2 प्रश्नावर उत्तर घेऊन या. ते पण नाही केलं. काही महाभागेत स्वतःला मोठे म्हणून घेणारे, सेटलमेंट करणारे समन्वयक, त्यांनी जिल्ह्याच्या मीटिंग लावून टाकल्या. ओके, गोंधळ घालून टाकला. चांगली लोकसभेत जायची संधी घालवली आपली. समीर दुधगावकर यावेळेस परभणी लोकसभेमध्ये किती मतांनी निवडून येतोय? नाही, ते मी गणित करत नाही. मला ते काय सांगतात, जनतेवर सोडलंय. जनतेवर सोडलंय. पण कॉन्फिडंट येऊन काय करेल याची गॅरंटी देतो. कॉन्फिडंट आहात? ऍब्सोल्युटली कॉन्फिडंट आहे. कारण ही परिस्थिती तुम्हाला म्हणजे गंमत नाही हो. या जगातला सगळ्यात मोठा नेता आहे नरेंद्र मोदी, होते एका लेवलला, त्याच्यावर कित्येक पुढे निघून गेले मनोज जरांगे पाटील. पैसे देऊन 5-5 लाख 8-8 लाख लोक आणतात हे लोक कधी कधी सभेत चुकून. इथे तर आम्ही नुसता आवाज दिला की 2 लाख येऊन बसतात. पण ते हे जे जबरदस्त, मी आता जस्ट बोलणं झालं, कोणतरी काहीतरी सांगत होतं असं तसं. मी म्हणलं पूर्ण समाज बदलून गेलाय. गावबंदीच्या माध्यमातून हे जे चोट्टे राजकारणी आहेत ना, पक्ष बदलणारे, सगळे इकडे तिकडे पळणारे, त्यांना लाता मारायला कमी नाही करणार पोरं. एवढे भयंकर चिडलेत. सगळ्या समाजाला लुटून खाल्ले यांनी. यांना लाज लज्जा नाही. बंगले बांधून मोकळे झाले. गाड्या घेत आहेत, स्वतःच्या पोरांना बाहेर शिकवायला पाठवत आहेत, बाहेर राज्यांमध्ये, बाहेर देशांमध्ये. यांना काही नाही पडलेले. सगळ्या लोकांना आता कळून चुकलंय. 30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती नव्हती. म्हणून माझं मत आहे की मी हे बदलण्यासाठी, लढण्यासाठी ही संधी मागतोय. मी काय मला खुमखुमी म्हणून नाही मागत आहे. तुम्ही आता जरांगे पाटील मराठा आरक्षण खूपदा तुम्ही शब्द उच्चारला. सो 100% मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्हाला विश्वास आहे परभणीमध्ये? नाही, खूप सारा एक संघ झालेला समाज नक्कीच या मनोज जरांगे या नावामागे उभा आहे. त्यांना जो योग्य वाटेल त्यांनाच तो यावेळेस मतदान करणार आहे. तुम्हाला का मतदान करायला पाहिजे? मतदान कशाला करता? तुमच्या विकासासाठी ना, का आमचं भलं करण्यासाठी? नेत्या मंडळीला तुम्हाला रोड चांगले पाहिजे, तुम्हाला धूळ मुक्ती पाहिजे, तुम्हाला भ्रष्टाचार बंद पाहिजे, तुम्हाला पाणी वेळेवर पाहिजे, तुम्हाला रस्ते चांगले पाहिजे, हायवे सगळे, तुम्हाला नोकऱ्या पाहिजे, तुम्हाला मोठे मोठ्या इन्स्टिट्यूट्स पाहिजे, आणि ते सगळं आणू शकणारा आणि असं बोलण्याची हिंमत असणारा, मांडणी करण्याची शक्ती असलेला आणि समोरच्या मंत्री आणि सेक्रेटरींच्या समजणाऱ्या भाषेत सहज स्वतः बोलू शकणारा पीएच्या मदतीशिवाय अशा माणसाला जर संधी दिली तर मी तुम्हाला हे सगळं आणून देऊ शकतो, हा विश्वास आहे. क्लिअर कट विजन आहे. सो हे होते समीर दुधगावकर. तुम्हाला इंटरव्ह्यू कसा वाटला?
Interaction कसं वाटलं करण्यासाठी छानच वाटलं. छानच वाटलं. थँक्यू, तुम्ही एक संधी दिलीत. ओके आणि ओके, एकदा तुमच्या पण फॅन्सला किंवा तुमच्या पण ऑडियन्सला एकदा सांगा की सचिन स्पेसला सबस्क्राईब करा. नक्की सचिन स्पेसला सबस्क्राईब करावे. खूप खूप शुभेच्छा सर्वांनाच. काय करूची? अरे अंधार वारू शिव